चलो अब हम प्रार्थना करते हैं, गॉड से बातें करते हैं। हालेलुया, प्रेज लॉर्ड। स्वागत है आपका चर्च में। ये समय है प्रार्थना का। हम प्रार्थना करने वाले हैं। प्रार्थना कीजिए कि हीलिंग स्ट्रीम लाइफ हीलिंग सर्विस के सारे फिजिकल सेंटर हमारे सारे चर्च में सक्रिय हो रहे हैं। घोषणा कीजिए कि वो हर व्यक्ति जो इन सेंटर में जुड़ रहे हैं वे सभी पवित्र आत्मा से भरे हुए होंगे और मसीह के सुसमाचार के सक्रिय गवाह होंगे। प्रार्थना कीजिए कि वे सुसमाचार दूसरों तक लेकर जाएंगे। मसीह के प्रेम और उद्धार जो सब जगह पहुंचाते हुए। अपने हाथों को उठाकर अपने आंखों को बंद करके प्रार्थना कीजिए। लीजे वो शहादर है दे रहे दे रहे दे रहे दे रहे दे रहे लीजे वो शहादर है दे रहे दे रहे लीजे वो शहादर है दे रहे दे रहे दे रहे दे दे लीजे वो शहादर है दे रहे दे रहे दे लीजे वो शहादर है दे रहे दे रहे दे रहे लीजे वो शहादर है लीजे वो शहादर है दे रहे दे 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 लीजे वो शहादर है दे रहे लीजे वो शहादर है दे रहे दे लीजे वो शहादर है दे रहे लीजे वो शहादर है दे रहे दे लीजे वो शहादर है दे रहे लीजे वो शहादर है दे लीजे वो शहादर है दे रहे 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 लीजे वो शजा लीजे वो शजादर है दे लीजे वो शजादर है दे लीजे वो शजा लीजे वो शजादर है दे रहे 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 लीजे वो शजादर है लीजे वो शजादर है दे रहे 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 लीजे वो शजादर लीजे वो शजादर है दे रहे। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम में, आमीन। ये समय है परमेश्वर की स्तुति आराधना करने का। तो क्या शुरू करें? चलता मैं विश्वास से ना कि देह से, चलता मैं विश्वास से ना कि देह से। मैं भरा विश्वास से, सब कुछ है संभव। मैं जीता विजय में, सब कुछ मेरा है। चलता मैं विश्वास से ना कि देह से, चलता मैं विश्वास से ना कि देह से। विश्वास है निश्चय, आशा
बाकी हुई चीजों का विश्वास है जानना कि कुछ है सच, भले हमें वो न दिखे। चलता मैं विश्वास से ना कि देह से, चलता मैं विश्वास से ना कि देह से। अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी अच्छी बातें सीखने वाले हैं। हालेलुया, प्रेज लॉर्ड। ये समय वास्तविकता संग्रह का रविवार 12 तारीख। आज का शीर्षक है अपने विश्वास को बढ़ाओ। रोमियो 12:3। क्योंकि मैं उस अनुग्रह के कारण जो मुझको मिला है तुम में से हर एक से कहता हूँ कि जैसा समझना चाहिए उसे बढ़कर कोई भी अपने आप को न समझे, पर जैसा परमेश्वर ने हर एक को विश्वास परिणाम के अनुसार बांट दिया है वैसा ही सुबुद्धि के साथ अपने को समझे। आगे पास्टर बता रहे, क्या आप जानते हैं कि परमेश्वर की संतान के रूप में आपके पास विश्वास है? हाँ, आपके पास है। इसलिए आपको विश्वास के लिए उपसाव करने, प्रार्थना करने या परमेश्वर से भीख मांगने की आवश्यकता नहीं है, क्योंकि उसने पहले ही आपको विश्वास की मात्रा दी है। रोमियो 12:3। अब इसकी वृद्धि करना और बढ़ाना आपका काम है। आप अपने विश्वास को कैसे बढ़ाते हैं? यह परमेश्वर के वचन को सुनने और इस पर काम करने के द्वारा है। उदाहरण के लिए, यदि आपने दिव्य स्वास्थ्य पर परमेश्वर का वचन लेकिन आप बुखार जैसा महसूस कर रहे थे, तो आप अपने शरीर पर की घोषणा करने के द्वारा वचन पर काम करेंगे। जैसे ही आप परमेश्वर के वचन को सुनते हैं या तो अपनी बाइबल छोटे बच्चों के लिए वास्तविकता संग्रह का अध्ययन करते समय या सहभागिता सभाओं के दौरान, तब उस पर काम करो जो कि आपने सीखा है। अपने विश्वास को बढ़ाने का यही तरीका है। परमेश्वर की स्तुति हो। वचन अध्ययन 2 कोरिन्थियन 5:20। इसे बोलो, ये समय घोषणाओं का अपने हाथों को उठाकर अपनी आंखों को बंद करके मेरे पीछे बोल सकते हैं। मेरा विश्वास बढ़ रहा है जैसे ही मैं आज और हमेशा वचन को सुनता हूँ और उस पर काम करता हूँ। हालेलुया। थैंक यू। गॉड ब्लेस यू। बाय बाय। वाव, हमने बहुत कुछ सीखा और अब ये टाइम है घोषणा का। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सबका स्वागत है। ये समय है घोषणाओं का। आप अपने हाथों को उठा सकते हैं, अपने आंखों को बंद कर सकते हैं और मेरे पीछे घोषणा को बोल सकते हैं। सारी दैवता मुझ में निवास करती है। मैं दैवीय जीवन का वाहक हूँ और मैं मसीह यीशु में पूर्ण हूँ। मैं परमेश्वर प्रकार का सहयोगी हूँ, परमेश्वर सभा का भागीदार हूँ। मैं परमेश्वर से परिपूर्ण हूँ। मुझे दैवीय बनाने के लिए मेरे अंदर किसी और चीज का होना जरूरी है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय। गॉड ब्लेस यू।
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कसे आहात तुम्ही सर्वजण? बोला, मी आशीर्वादित आहे. आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमचे मित्र, तुमचे भाऊ बहीण, जे पण तुमच्या आजूबाजूला आहे, हाय फाय देऊन एका प्रेमळ हास्याद्वारे त्यांचं स्वागत करू शकता. बोला, तुमचं स्वागत आहे, हालेलुया. मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण उत्साहित आहात. हा वेळ आहे वचनाची, हालेलुया. आणि आजचा आपला विषय आहे नवीन जीवनाचा आरंभ आहे पुनरुत्थानापासून, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक नवी सृष्टी, पूर्णपणे नवीन प्राणी आहे आणि शैतान आणि पापाचा त्यावर कोणताच अधिकार नाही आहे. करिंथकरांस दुसरे पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 17वं वचन म्हणतं, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर ती नवीन सृष्टी आहे. जुने ते सर्व गेले, पहा हे सर्व नवीन आहे. हालेलुया. आहे ना किती अद्भुत गोष्ट. जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवीन सृष्टी आहे. एक नवीन सृष्टी जी अगोदर कधी नव्हतीच. पूर्णपणे नवीन प्राणी. ज्या दिवशी तुम्ही म्हणाला येशू माझा प्रभू आहे, त्यापासून तुमच्याशी संबंधित असलेली प्रत्येक वस्तू, तुमच्याशी संबंधित सर्व काही काय झाली आहे? नवीन. तुम्ही पूर्णपणे काय झाले आहात? नवीन. एक नवीन प्राणी जो अगोदर कधी अस्तित्वातच नव्हता. तुमच्या जवळ एक नवीन जीवन आहे ज्याच्यावर शैतान, पाप याचा कोणताच अधिकार नाही आहे. तुम्ही ते नाही आहात ज्यांना शैतान आणि पापापासून ज्याची सुटका झाली आहे. कारण खरं तर तुम्ही पहिले नव्हताच. तुमचा काहीच भूतकाळ नाही आहे. तुम्ही पूर्णपणे काय आहात? नवीन आहात. हालेलुया. आणि या नवीन जीवनामध्ये आहे ना, जेव्हा तुम्हाला हा नवीन जन्म मिळाला, ह्या नवीन जीवन तुम्हाला मिळालं, तर आता शैतान आणि पापाचा तुमच्या जीवनावर कोणताच अधिकार नाही आहे. नवीन सृष्टी प्रभू येशूच्या मरणामुळे नाही आली आहे, तर नवीन सृष्टी कुठून आली आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापासून, म्हणजे मरणातून पुन्हा उठण्याद्वारे आली आहे. वचन आपल्याला सांगतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मारले गेले तेव्हा आम्ही पण त्यांच्यासोबत मेलो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तांना गाडलं गेलं तेव्हा आपण पण त्यांच्यासोबत गाडले गेलो. जेव्हा प्रभू येशू पुन्हा उठले तेव्हा आपण पण त्यांच्यासोबत नवीन जीवनामध्ये पुन्हा उठलो. हालेलुया. आपलं हे नवीन जीवन सुरू झालं येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे. त्या जुन्या जीवनाला काढून टाकण्यात आलं. आपल्याला एक नवीन जीवन दिलं गेलं. हालेलुया. परमेश्वराचं जीवन. हालेलुया. लक्षात ठेवा, या नवीन सृष्टीचा आणि ते जुने तुमचा काहीच देणं घेणं नाही आहे. तुम्ही एक नवीन सृष्टी आहात. तुमचा काहीच भूतकाळ नाही आहे. तुम्ही अगोदर कधी नव्हताच. ज्या दिवशी तुम्ही म्हणालात की येशू माझा प्रभू आहे, तुमचा नवीन जन्म झाला आणि तुम्ही पूर्णपणे एक नवीन प्राणी झालात. हालेलुया. ज्याचा कुठलाच भूतकाळ नाही आहे. आणि म्हणूनच कधीच आपल्या भूतकाळामुळे तुम्ही असा विचार करू नका की मी असं आहे, मी तसं आहे, मी असं केलं होतं, मी तसं केलं होतं, वाईट आहे, मी चांगला नाही आहे. नाही. तुमचा भूतकाळ प्रभू येशू ख्रिस्ता सोबत त्या क्रूसावर मेला. हालेलुया. आणि आता जे जीवन तुम्हाला प्राप्त झाले आहे, हे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे नवीन जीवन मिळालं आहे ना. करिंथकरांस दुसरं पत्र 5वा अध्याय आणि 17 वचन काय सांगतं? पहा, जुनं ते सर्व काही गेलं, पहा सर्व काही नवीन झालं आहे. हालेलुया. तर ख्रिस्ती जीवन कधीपासून सुरू होतं? येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे, मरणाद्वारे नाही. हालेलुया. याचा अर्थ असा नाही की येशू ख्रिस्ताचं मरण हे महत्त्वपूर्ण नाही आहे. लक्षात ठेवा, जर प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मेले नसते तर पुन्हा उठले कसे असते? जेवढं गरजेचं पुनरुत्थानाद्वारे पुन्हा उठणं होतं, तेवढंच गरजेचं
महत्वाचं प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रूसावर मरण देखील होतं. जर ते क्रूसावर मेले नसते तर ते कसे या नवीन जीवनामध्ये पुन्हा उठले असते. प्रेज द लॉर्ड. तर जेवढं त्यांचं पुनरुत्थान गरजेचं आहे तेवढं त्यांचं मरण पण गरजेचं होतं. हालेलुया. तुम्ही विश्वास करता की प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मेले, ते गाडले गेले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाले. हालेलुया. तुम्हाला पुनरुत्थानामध्ये विश्वास करायला हवा, कारण इथूनच तुमचं नवीन जीवन सुरू होतं. आज परमेश्वरासाठी काय महत्वाचं आहे की तुमचा नवीन जन्म झाला आहे. तुम्ही एक नवीन सृष्टी आहात. हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या श्रेणीमध्ये आहात. तुम्ही परमेश्वराप्रमाणे आहात. हालेलुया. त्याचा दैवीय स्वभाव, त्याचं दैवीय जीवन तुमच्यामध्ये आहे. तुम्ही त्याची नीतिमानता बनलेली आहात. तुम्ही ख्रिस्तासोबत काय आहात? जिवंत आहात, एकतेमध्ये आहात. आणि हे सर्व कशामुळे शक्य आहे? येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे, पुन्हा जन्माद्वारे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लक्षात ठेवा, हे नवीन जीवन सुरू कधी होतं? येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे, म्हणजे पुन्हा जगण्याने. प्रेज लॉर्ड. म्हणजेच ह्याचा अर्थ असा नाही की ख्रिस्ताचं मरण गरजेचं नव्हतं. क्रूसावर मरण तेवढंच गरजेचं होतं जसं की त्यांचं पुन्हा जगणं. हालेलुया. कारण जर ते क्रूसावर मेले नसते तर मग पुन्हा जिवंत कसे झाले असते? मला सचेत व्हायचं आहे की तुमचा नवीन जीवन कधीपासून सुरू झाला? येशू ख्रिस्ताच्या पुनर्जीवनपणाद्वारे, पुनर्जीवनपणासोबत तुम्ही पण पुनर्जीवन झाला. हालेलुया. येशू ख्रिस्त पुनर्जीवन झाले, तुम्ही पण पुनर्जीवन झाला. त्या जीवनामध्ये तुमचा नवीन जन्म झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी तुम्ही म्हणालात येशू माझा प्रभू आहे, मी आहे, प्रेज द लॉर्ड, मी आहे, प्रेज द लॉर्ड, मी एक नवीन सृष्टी झालात. आता पाप आणि सैतानाचा तुमच्या जीवनावर कुठलाच अधिकार नाही आहे. तुम्ही परमेश्वराचे नीतिमत्व आहात. परमेश्वराचं जीवन आणि स्वभाव तुमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा परमेश्वर तुम्हाला पाहतो तेव्हा तो तुम्हाला त्याची नीतिमत्व म्हणून पाहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आहे ना किती अद्भुत गोष्ट? जा आणि सर्वांना सांगा की ते पण या नवीन जीवनाला ग्रहण करू शकतात. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करण्याद्वारे त्यांच्या उद्धाराची प्रार्थना करू. त्यांना पण त्या नवीन जीवनाचा लाभ आणि आनंद घेऊन द्या जे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी आणलं आहे. त्यांना सांगा ते सर्व काही जे प्रभूने आपल्यासाठी केलं आहे. आता जे तुम्ही नवीन सृष्टी बनले आहात, तुमचा कुठलाच भूतकाळ नाही आहे. परमेश्वर तुमच्या अगोदरच्या जीवनाला नाही पाहत. तुम्ही पूर्णपणे नवीन बनलेले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे ना? मी नेहमी सांगते, जे पण काही सांगितलं आहे आपल्या मित्रांसोबत, आपल्या कुटुंबासोबत, ते तुम्ही नक्कीच शेअर करा. या प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. सर्वांना माहिती पडू द्या की परमेश्वर किती महान आहे आणि ते आपल्यावर किती प्रेम करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. लॉर्ड, जर तुम्ही हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जीवनाचा प्रभू किंवा स्वामी म्हणून स्वीकार केलं नसेल तर ही वेळ आहे जिथे तुम्ही आमच्यासोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू तुम्ही बनवू शकता. हालेलुया. तर जिथे पण कुठे तुम्ही आहात आपल्या जागेवरती तुम्ही उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून, आपले डोळे बंद करून त्याच्या मागून हे बोलणं गरजेचं आहे. आपल्या हृदयामधून विश्वास ठेवून. हालेलुया. तयार आहात तुम्ही? तर माझ्या मागे तुम्ही बोलू शकता. प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करते
मी विश्वास करते की तो माझा आत्मा वाचवण्यासाठी क्रूसावर मेले आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून पुनर्जिवंत केले. आज ते जिवंत आहेत. मी प्रभू येशूला बोलावते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर. मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करते. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि जर ही तुम्ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वर, मी धन्यवाद देते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी ज्यांनी आज तुम्हाला आपलं जीवन दिलं आहे. अंधकार आणि शैतानाचा यांच्या जीवनावर कुठलाच प्रभाव नाही. येशू यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. यांना आशीर्वाद देते. तुझं वचन, तुझा अनुग्रह आत्म्याद्वारे दैविक स्वास्थ्य यांचं आहे. सुरक्षित आहेत. वचन यांच्या जीवनामध्ये वाढत आहे आणि प्रबळ होत आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे भेटीची. जर तुम्ही ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल आमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलून ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता. जर तुम्ही आम्हाला सेंटर मधून पाहत आहात तर तुम्ही तुमची भेट सेंटर मध्ये देऊ शकता. आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो ही भेट आणण्याची संधी आणि अनुग्रह तू दिलास. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर. जसं आम्ही दिलं आहे, देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावर वाढत आहे. जीवनामध्ये कसलीच कमतरता, कसलीच उणीव नाही आहे. लोक मापून दाबून उंचावून आमच्या पदरात टाकत आहेत. वाद परमेश्वर, या भेटीवरती आम्ही तुझ्या आशीर्वादांना बोलतो. मी म्हणतो की ही भेट वाढत आहे, मल्टिप्लाय होत आहे. राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि ही प्रार्थना प्रेपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली. आज आपण किती काही शिकलो आहोत. जे पण काही आपण शिकलो आहोत, जे पण आपण काही केलं आहे ते आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. हालेलुया. चला, या वेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुम्ही आपल्या जागेवरती उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच उभारून, डोळे बंद करून परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद देते परमेश्वर. धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. महिमा देतो. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रेम, करुणा, तुझी दयाळुता, कृपा, तुझं वचन, तुझ्या आत्मा प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी प्रोग्रामला पाहत आहेत. मी धन्यवाद देते. तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढत आहे, प्रबळ होत आहे. वचनाची समज त्यांच्यामध्ये येत आहे. ते यांच्यामध्ये जीवनामध्ये काम करत आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये हे चॅम्पियन आहेत परमेश्वर. आपल्या जीवनाद्वारे तुझ्या ज्ञानाचा सुगंध ते प्रत्येक ठिकाणी घेऊन जात आहेत प्रभू. धन्यवाद परमेश्वर. जर कोणी पण आजारी होता परमेश्वर, मी त्यांच्यासाठी स्वास्थ्य बोलते. हालेलुया. दैवीय स्वास्थ्य यांचं आहे प्रभू. हा परमेश्वर, हे प्रत्येक प्रकारच्या वाईट लोकांपासून, दुष्टतेपासून आणि वाईटापासून वाचलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर. हे आशीर्वादित आणि एक आशीर्वाद आहेत. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझ्या मागून बोलू शकता. पिता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या सोबत नेहमीसाठी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच
भलाई आणि करुणा नेहमीच माझ्या जीवनामध्ये निवास करेल, जसं मी नेहमीसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करते. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहितीये आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.